किस्सा तिनं सांगितलं पण इग्नोर केला, कारण की त्याला वाटलं असं साहजिक आहे खूप. तर त्यांना एक बीच भेटला. त्या बीचला म्हणजे खूप कमी लोक यायचे, खूप कमी. आणि ते सिग्नल बॉक्स जो होता ना, त्या सिग्नल बॉक्स टप टप टाईप केल्याचं, मेसेज टाईप केल्याची आवाज आली. आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती आपल्या सबस्क्रायबरनं आपल्याला पाठवलेली आहे. फक्त आपण त्यांच्या नावाच्या जागी दुसरे नाव टाकणार आहेत, कारण की त्यांच्या प्रायव्हसीसाठी. तर गोष्ट आहे बघा 4 मित्रांची. एक नेहा नावाची मुलगी असते, प्रिया नावाची, आणि राज नावाचा एक मुलगा असतो, आणि पवन नावाचा, असे 4 जण असतात. तर हे मुंबईमधून गोव्याला निघालेले असतात. त्यांना गोव्याला फिरायला जायचं असतं. तर ते गोव्याला फिरायला जाण्यासाठी गेले असतात. पण नॉर्थ गोव्याचे जेवढे बीच असतात त्या त्या बीचला हमेशा गर्दी असते. तर यांचा प्लॅन असा असते की यांना गर्दीपासून खूप लांब, म्हणजे असा बीच शोधायचा होता की जिकडं कमी गर्दी असो, म्हणजे तिकडं गर्दी नसली तरी चालेल. तर मग असं करत करत त्यांना म्हणजे इंटरनेटवर वगैरे सर्च केलं, असं तिथं गेले आणि नसले गत असायचे खूप कमी. तर त्या बीचच्या साईडला एक पोर्तुगलच्या काळातल्या पोर्तुगल स्टाईलचा एक विला होता. तर त्यांनी तो विला रेंटनं घेतला म्हणजे तो बंदच होता. पण यांनी ते साफसफाई करून त्यांना एक स्पेशल गर्दीपासून लांब राहायचं होतं. मग ते म्हणले इथंच बीच समोर ते विला असल्यामुळे तिथं राहण्यासाठी त्यांनी ते केलं. आणि मग ते विला साफसूफ केलं वगैरे, झोपले आणि रात्री ते तिथंच थांबले. तर मग जेवण करून, कारण की त्या दिवशी गेले तर मग ते जेवण वगैरे नव्हतं गेलं, तर जेवण करून मस्त झोपी गेले. तर दुसऱ्या दिवशी फिरावं म्हणजे असं होतं. तर मग रात्री 12 वाजले होते आणि त्या विलामध्ये एक गॅलरी होती, आणि त्या गॅलरीमधून बीच दिसायचं, म्हणजे सी फेसिंग गॅलरी असल्यासारखं तिथून बीच दिसायचं. आणि त्या गॅलरीमध्ये एक सिग्नल बॉक्स होता. आता सिग्नल बॉक्स म्हणजे जुन्या काळात जे समुद्रात जे जहाज फिरतात त्यांना कम्युनिकेशन करण्यासाठी, संदेश मेसेज पाठवण्यासाठी तो सिग्नल बॉक्सचा यूज केला जात होता. तर आणि हां, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये काम येईल. जी प्रिया नावाची मुलगी होती का, तिला हिस्ट्रीमध्ये खूप इंटरेस्ट होता आणि ती खूप जाग्याबद्दल माहिती घ्यायची, किंवा तिला वाचन करायचा खूप छंद होता त्या जागाविषयी. तर मग रात्री जेवण वगैरे करून ते झोपले आणि 12 वाजले होते. आणि 12 वाजल्यानंतर ती प्रियाला काय झालं की आवाज आल्यानंतर ती उठली आणि ती गॅलरीमधून सिग्नल बॉक्स होता त्यातून आवाज येत होता. तर ती तिकडे गेल्यानंतर त्याचा आवाज जो होता तो बंद झाला अचानक. तर तिनं काय तेवढं सिरियस नाही घेतलं, कॅज्युअली बंद झाला तो सोडून दिला. मग ती झोपी गेली आणि झोपल्यानंतर परत 1-1.5 घंट्यानंतर तो टायपिंगचा आवाज परत तिला यायला लागला. मग ती परत उठली आणि तिकडं जायला बघितलं तर ते आवाज परत बंद झाला. मग तिनं दुसऱ्या मित्रांना उठवायचा प्रयत्न करणार होते, पण तिला वाटलं की जाऊ द्या, आता बंद झालं आहे, अजून एकदा वाजलं तर बोलू, नाही तर मग काहीतरी असं खराब झालेलं. तर मग नंतर काय आवाज आला नाही, ती झोपून गेली. मग हे किस्सा तिनं सांगितलं पण इग्नोर केला, कारण की त्याला वाटलं असं साहजिक आहे, खूप दिवसापासून या गोष्टी बंद होत्या आणि ते सिग्नल बॉक्स पण खराब झालेलं होतं, कोणी वाजत असेल कसं तरी काहीतरी. तर मग दुसऱ्या दिवशी तिनं त्या सिग्नल बॉक्स आणि त्या बीचबद्दल थोडी माहिती काढायचा प्रयत्न केला.
तर तिला एका पुस्तकात कुठेतरी त्या बीचबद्दल लिहिलेलं सापडलं. ते पुस्तक बहुतेक त्या त्या तिथंच सापडलं. तिला काय म्हणतात, तिनं ते थोडंफार रिसर्च केलं तर तिला हे कळालं की ती ज्या बीचवर थांबलेली आहे ते बीच शापित बीच असल्यासारखं आहे. कारण की तिथं खूप वर्षाखाली भरपूर असे जहाजं बुडालेले आहेत आणि त्या जहाजामध्ये खूप लोक असे बुडून मेलेले आहेत. आणि दर अमावस्येला तिथं त्याचे आत्मा भटकतात का त्या सिग्नल थ्रू, म्हणजे त्या सिग्नल थ्रू ज्याचं नाव घेतात ते सिग्नल थ्रू नाव घेऊन त्याला म्हणजे मारायचा प्रयत्न किंवा ते काय असते ते करायचा प्रयत्न करतात. तर मग काय होतं की तिला या गोष्टीवर जास्त भरोसा नसतो. ती म्हणते खूप आता आजकालची शिकलेली म्हणण्यासारखं त्यांना भरोसा नसतं या गोष्टीवर. तर तिला त्या गोष्टीचा तेवढा फरक नाही पडला आणि तिला भरोसा नाही बसला. ती म्हणली काय होत नसते, असं बोलायची गोष्टी असतात आणि पुस्तकं आज जे होईल ते बघून घेऊ असं टाईपचं होतं. तर मग त्या आणि अजून एक गोष्ट असं झाली की तीच आजची जी रात्र होती म्हणजे थांबली ती अमावस्याची रात्र होती. मग त्या मग ते फिरून आले बीच वगैरे असं मस्त गोव्यामध्ये एन्जॉय वगैरे केलं. रात्री मग ते क्लबला वगैरे जाऊन आले. रात्री मग विलाला गेले आणि तिथं झोप गेले. आणि मग आता असं झालं की रात्रीचे परत तेच 12 वाजले होते आणि आता तिला टायपिंगचा आवाज नाही आला. आता तिला त्याच्यामधून प्रियन असा आवाज आला. टायपिंग सिग्नल बॉक्स होता ना त्यातून टायपिंगचं, पण यावेळेस टायपिंगचं तिचं नाव प्रिया नाव आहे. तर मग ह्या वेळेस ती दचकली. तर आणि जसं जसं प्रिया नाव आवाज आला ती हिप्नोटाईज झाली त्या आवाजाला आणि ती असं पुढं जात निघाली. आणि तिचे मित्रांना पण त्या मित्रांना पण त्या गोष्टी जाणवल्या. मग ते मित्र आले आणि ती समोर झाली. तिला जाता 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 बघू लागली. तर मग हे काही पोराला सुधरत गेलं. तर यांनी काय केलं की ते सिग्नल बॉक्स होता त्याच्याकडं ही हिप्नोटाईज होऊन पुढं जाऊली. त्यांना काय करावं ते काय सुधरून गेलं. तर आणि हां एक गोष्ट तर सांगायची राहिली की त्या विल्यामध्ये दिवसात नेटवर्क राहायचं पण अचानक रात्री रेन गेल्यासारखं. तर मग ह्याला कॉन्टॅक्ट करायला तर काय म्हणजे कॉन्टॅक्ट इकडं काय झालं कोणातरी मदतीला बोलायला वगैरे अशा गोष्टी करत तर फोनमध्ये कॉन्टॅक्टच नाही. तर मग त्यातला जे राज होता त्यानं डोकं काय लावलं की सिग्नल बॉक्स पण आलं ना. तर मग तो काय केलं ते राजचे सोबत फोन मित्र होते त्याला म्हणलं की आता इथून आपल्याला निघावं लागतं कारण की आवाज आले हे थोडंसं विचित्रच होऊ लागलं आणि त्या गोष्टी त्यांना फील होऊ लागल्या. एनर्जी पण निगेटिव्ह फील होऊ लागली. तर मग हिप्नोटाईज व्हायला तर मग काय केलं राजनं तर जे सिग्नल बॉक्स जातात त्या सिग्नल बॉक्सला त्याच्यावर दणकून काय दगड वगैरे फेकल्यासारखं आढळलं आणि ते सिग्नल बॉक्स तिथंच तोडलं आणि तसंच मग रात्री ते तिथून पळून गेले. आणि मग नंतर जेव्हा इकडे त्या घरी आले तर मग ते नंतर सगळं सांगितलं की शापित होती असं ती गोष्ट. तर मग त्यांचे मित्र म्हणून तो आधीच सांगायला पाहिजे होतं अशा गोष्टी. पण तिला वाटलं की काय अशा गोष्टी तिने पण खूप वाचलेल्या असतं कुठं सत्य असतं तिला त्याच्यामध्ये त्या गोष्टीने विश्वास नाही. तशी ही गोष्ट होती.